मॅडम, मी काय म्हणते माझं म्हणणं तर एकदा समजून घ्या प्लीज. सावंत, त्या मुलाला आत घेऊन या. थांबा, काय चाललंय तुमचं? मी काय म्हणलास? अक्षरानं त्या मॅडम्सनी मनवलं असेल का? अरे तू काय बी काळजी करू नकोस, मला 100% खात्री आहे अक्षर आहे की नाही त्या मॅडमना नक्की मनवणार. अक्षरा मग अजून का आली नाही? अरे काहीतरी कामात असेल रे, तू काळजी करू नको. अक्षर आहे की नाही लवकरच बाहेर येईल. तू आहे की नाही एक काम कर, 1 ते 10 कडे मोज. तुझ्या आकडे मोजून होईपर्यंत ना अक्षर तुझ्या समोर असेल. मोज मोज. मॅडम, मी तुम्हाला मगासपासून समजवण्याचा प्रयत्न करते, पण तुमची ना समजून घ्यायची इच्छाच नाहीये. शौर्य एक काम कर, तू आहे की नाही तू इथेच थांबा. मी आतमध्ये जाऊन आलो. इथनं कुठे जाऊ नकोस. हा काय इथेच थांबशील ना? इथेच थांब. हा आलोच. मॅडम, अहो आम्हालाही नियम पाळावे लागतात. कुठले नियम? नवरा बायकोला जर मुलाला दत्तक घ्यायचं असेल तर कुठले नियम सांगता? काय प्रॉब्लेम काय तुमचा? आता तुम्ही आम्हाला नियम शिकवणार आहात का? ऐका ना, तुम्ही उगाच पराचा कावळा करताय. आमच्या माघारी तुम्ही शौर्यला विचारून बघा हवं तर त्याची काय इच्छा आहे. आणि तुम्ही त्याला असं सरकारी बोर्डिंग मध्ये टाकायचा पर्याय नाही देऊ शकत. मॅडम, तुम्ही आमच्या कामात ढवळाढवळ करणं योग्य नाही. मला काही हौस नाही तुमच्या कामात ढवळाढवळ करायची. तुम्ही तुमचं काम चोख करा ना. एका अनाथ मुलाला चांगले आई वडील, चांगलं घर मिळवून द्यायची जबाबदारी तुमची आहे. ती तुम्ही नीट पार पाडा, नाहीतर पुढच्या कारवाईला तयार राहा. मॅडम, आता काही तुम्ही पोलीस अधिकारी नाही आहात, त्यामुळे तुम्ही नियम आणि कायदा मला शिकवू नका. जोपर्यंत तुमच्यावरचा गुन्हा सिद्ध होत नाही तुम्ही काहीही करू शकत नाही. या पोलीस अधिकारी असताना ना असंच हेकेखोरपणानं वागत असतील. उगाच नाही गेली हातची नोकरी. आता बघा, केसला तोंड देत बसायची वेळ आली. हे असं हेकेखोरपणाचं वागणं किती दिवस चालणार आहे? हो काय बोलताय? हा काय बोलतोय रे? काय? हा? सोड- काय सोडा. बोलताय? ए अबे काय बोलतोय? हा कोण हेकेखोर आणि कसला हेकेखोरपणा? हे बघा, आपल्याला ज्या गोष्टीबद्दल माहित नाही ना त्या गोष्टीमध्ये आपण तोंड चालवायचं नसतं, कळलं ना?